अश्वगंधा ते कशासाठी? ते तर हल्ली अश्वगंधा, हो, आता अश्वगंधा इज द सुपर हर्ब. प्रत्येक माणसाला अश्वगंधा हवी आहे आणि प्रत्येक माणसाला अश्वगंधा घ्यायची आहे. घेतली पाहिजे का? घेतली पाहिजे ऑफकोर्स. काय उपयोग आहे त्याचा? अश्वगंधा तुमच्या एनर्जी लेवल मॉड्युलेशनसाठी खूप चांगला आहे, इम्युनिटीसाठी खूप चांगला आहे आणि स्ट्रेस रिलीफसाठी पण खूप चांगला आहे. आत्ता आम्ही एक नवीन प्रॉडक्ट डेव्हलप केलं आहे. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ब्राह्मी आणि अश्वगंधा. सो 120 दिवसाची आम्ही क्लिनिकल ट्रायल केली. त्याच्यामध्ये जवळपास 60 पेशंट होते कंट्रोल ग्रुपमध्ये आणि 60 पेशंट होते जे ॲक्च्युली प्रॉडक्ट घेत होते. तर त्यातनं दिसून असं आलं की तुमचा स्ट्रेस हॉर्मोन जो असतो कॉर्टिझॉल, एका महिन्यामध्ये 32% जवळपास रिडक्शन होतं. आणि डोपामिन विच इज युअर हॅपीनेस हॉर्मोन, जवळपास एका महिन्यामध्ये 40% डोपामिन सिक्रिशनमध्ये वाढ होते. त्यांनी तुम्हाला झोप चांगली लागते आणि आयुर्वेदातही म्हणलेलं आहे की झोप जी आहे दॅट इज युअर अल्टिमेट मेडिसिन. तुम्ही काहीही खा, कितीही व्यायाम करा, जर तुमची झोप चांगली नसेल तर तुमची हेल्दी बॉडी असू शकत नाही. सो अशा क्लिनिकल रिसर्चमधनं जे येतं, सो त्याच्यातनं आम्ही दाखवून दिलं की अश्वगंधा ही फक्त आयुर्वेदात लिहिली आहे म्हणून घेऊ नका. ॲक्च्युली त्याच्यामागे बॉटॅनिकल सायन्स आहे आणि त्याचं काही पाथवेज ते शरीरातले बदलत आहे, ज्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतोय, झोप चांगली लागते आणि दॅट अल्टिमेटली लीड्स टू अ हेल्दियर बॉडी. मग अश्वगंधा तुम्ही कुठे एक्सपोर्ट करता? सो अश्वगंधा मोस्टली मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये उगवते. त्याला अतिशय ड्राय असं क्लायमेट लागतं. आम्ही युरोपमध्ये पाठवतो. तिथे ते काय टॅबलेट्स म्हणून विकतात? ते टॅबलेट्स करतात, गमीज करतात, कॅप्सूल्स करतात. आमचा एक क्लायंट आहे, त्यांचं टिंक्चर आहे. सो बेसिकली लिक्विड फॉर्ममध्ये सबलिंग्वल डिलिव्हरी, डायरेक्ट जिभेखाली 2 थेंब टाकले की तुम्हाला पोटात जो घेता तुम्ही डोस त्याच्या 1/10 लागतो. कारण सबलिंग्वल डिलिव्हरीला ते डायरेक्ट ब्लडस्ट्रीममध्ये ट्रान्सफर होतात ॲक्टिव्स. सो त्याची परमिएबिलिटी टेस्ट पण आम्ही करतो की आमचे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत ते त्या ब्लडमध्ये जात आहेत का. मग आत्ता जी हळदच आपण बघितली त्याला लोक ब्लॅक पेपर वापरतात ॲब्सॉर्प्शन वाढवण्यासाठी. आम्ही हळदीमधलेच कंपाऊंड वापरून हळद अशी केली आहे की त्याला ब्लॅक पेपर घालायची गरजच नाही. डायरेक्टली तुम्ही हळद आहे त्याच्यातलेच ॲक्टिव्ज आहेत आणि ब्लड सिरम डेटामधनं आम्ही प्रूव्ह केलं आहे की इट इज 64 टाइम्स मोर बायो अवेलेबल दॅन 95% कर्क्युमिन. कारण 95% जेव्हा तुम्ही एखादा मॉलिक्यूल आयसोलेट करताय, शरीरात गेल्यावर शरीराला कळतच नाही की हा उपयोगाचा मॉलिक्यूल आहे का रिजेक्ट करायचा आहे आणि अल्टिमेटली तो रिजेक्ट करतो आणि मग रिझल्ट येत नाही. पण मग हे तुम्ही आता तुमची फार्म्स आहेत किंवा तुम्ही प्रोक्युअर पण करता, तर त्याचं एक्स्ट्रॅक्ट म्हणजे अर्क काढण्याची प्रोसेस काय आहे? आणि तुमची मला वाटतं लॅब इथेच आहे का बाहेर आहे? नाही. सो फॅसिलिटी सगळी साताऱ्यात आहे आणि अर्क किंवा एक्स्ट्रॅक्ट काढायच्या बऱ्याच पद्धती आहेत. सो आम्ही CO2 एक्स्ट्रॅक्शन वापरतो, जिथे कार्बन डायऑक्साईड गॅस हा अतिशय हाय प्रेशरला सॉल्वंट म्हणून वापरला जातो. सो आत्ता ट्रेंड काय आहे की तुमचा प्रॉडक्ट हेवी मेटल फ्री पाहिजे, मायक्रोबियल फ्री पाहिजे. तर तो कसा होऊ शकतो? तर त्याच्यातली वन ऑफ द प्रिफर्ड मेथड्स, भारतामध्ये एवढा त्याला मार्केट नाही आहे कारण ते प्रॉडक्ट फार एक्सपेन्सिव्ह होतात, पण US मध्ये, युरोपमध्ये, कॅनडामध्ये, साऊथ अमेरिकेमध्ये आम्ही CO2 एक्स्ट्रॅक्ट्स रेग्युलरली निसर्ग बायोटेकमधून विकतो. आणि त्याची प्रोसेस अशी आहे की कार्बन डायऑक्साईड गॅसला तुम्ही 300 बार किंवा 4,500 PSIला तुम्ही कॉम्प्रेस करता आणि तेव्हा इट स्टार्ट्स ॲक्टिंग ॲज अ सॉल्वंट. मग आपल्या गाडीच्या चाकात 32 PSI प्रेशर असतं, आम्ही हे 4,500 PSIला करतो. तर ह्या प्रोसेसमध्ये काय होतं की तुमचा सॉल्वंटच नाही आहे, मग द गॅस इज द सॉल्वंट. सो ते एक्स्ट्रॅक्शन झाल्यावरती तो गॅस फक्त उडवून लावला की यू गेट अ व्हेरी प्युअर प्रॉडक्ट आणि त्याच्यात रेसिड्युअल सॉल्वंट नसतात, हेवी मेटल नसतात आणि CO2 हा गॅस असा आहे की तो फूडमध्ये वापरला जातो मायक्रोबियल कंटॅमिनेशन घालवण्यासाठी आणि इथं तुम्ही प्रोसेसिंगलाच CO2 वापरताय. सो द प्रॉडक्ट बिकम्स व्हेरी प्युअर, व्हेरी पोटंट. म्हणजे आता उदाहरण द्यायचं तर 100 किलो अश्वगंधामधून तुम्हाला 1 किलो एक्स्ट्रॅक्ट मिळतो.
आणि जेव्हा अश्वगंधा रॉ मटेरियलचा दिवसाचा आयुर्वेदाप्रमाणे डेली डोस हा 5 ग्रॅम आहे, तोच आमचा CO2 एक्स्ट्रॅक्टचा डेली डोस तुमचा 30 ते 50 मिलीग्रॅम आहे. सो एखाद्या बॉटॅनिकलमधला ॲक्टिव्ह तुम्हाला फार्मास्युटिकल स्टाईलमध्ये जर डोसिंग करायचं असेल तर CO2 एक्स्ट्रॅक्शन इज अ व्हेरी गुड मेथड. मग दुसरी मेथड आहे की काढा पद्धती. सो तुम्ही एखादी हर्ब घेता, ती पाण्यामध्ये उकळता, नंतर ती हर्ब चाळून बाहेर काढता आणि जे पाणी असतं त्याच्यामध्ये सगळे वॉटर सोल्युबल जे ॲक्टिव्ज आहेत ते सगळे डिझॉल्व्ह झालेले असतात. आणि मग इदर त्याचं डिहायड्रेशन केलं जातं त्या पाण्याचं, किंवा त्याचं स्प्रे ड्राईंग करून जो एक्स्ट्रॅक्ट केला जातो, तर दॅट इज द पावडर फॉर्म ऑफ एक्स्ट्रॅक्ट. आणि मग आयुर्वेदामध्ये जे सगळे प्रॉडक्ट्स भारतात मिळतात तर ते युजली फक्त वॉटर सोल्युबल कंपाऊंड्सच वापरून केलेले जातात. आणि मग लोक म्हणतात की ॲब्सॉर्प्शन नाही आहे, रिझल्ट्स येत नाही आहेत. सो दॅट इज बिकॉज की तुम्ही फुल स्पेक्ट्रम एक्स्ट्रॅक्ट देतच नाही आहे प्रॉडक्टमध्ये, त्यामुळं शरीरात ॲब्सॉर्प्शन पण होत नाही. आणि माणसाची जी सेल आहे म्हणजे ह्युमन सेल जी आहे त्याचा फर्स्ट लेअर इज लिपिड. तर तुम्ही तेल आणि पाणी जसं मिक्स होऊ शकत नाही, तसंच तुम्ही एखादा वॉटर सोल्युबल कंपाऊंड जर सेलमध्ये पुश करायचा प्रयत्न करत असाल तर ती बॉडी ॲब्सॉर्ब कशी करणार. सो मग तिथे लिपिड सोल्युबल मॉलिक्युल्सचा उपयोग खूप होऊ शकतो. आता आम्ही काय करतो, हर्ब्स आम्ही तुपात सुद्धा करतो. म्हणजे यू बॉईल देम इन घी आणि दॅट एक्स्ट्रॅक्ट्स द ऑइल सोल्युबल मॉलिक्युल्स. म्हणजे घृत जे आहे ती सेम प्रोसेस आम्ही तूप न वापरता करतो. आणि दॅट इज द कोर टेक्नॉलॉजी दॅट निसर्ग बायोटेक युजेस फॉर ऑल इट्स एक्सपोर्ट्स. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.